विधानसभा निवडणुका तर झाल्या, आता येत्या काही महिन्यात महापालिकांसह स्थानिक निवडणुका जाहीर होऊ शकतात। तेव्हा राज्यातल्या सत्तेत विरोधात असलेले नेते स्थानिक पातळीवर एकमेकांशी हात मिळवू शकतात। त्यात कोल्हापूरच्या राजकारणातील मित्रांची जोडी असलेल्या मुश्रीफ आणि सतेज पाटलांचं काय होणार याची चर्चा रंगू लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची राजकारणातली मैत्री कोल्हापुरात सर्वश्रुत आहे। एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर महाडिक गटाचा असलेला वरचष्मा दोघांनी हळूहळू मोडीत काढला। मुश्रीफ आणि बंटी पाटील यांनी एकत्र येत कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघासारख्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधून महाडिकांचं राजकारण हद्दपार केलं आणि या जोडगोळीनं पकड मिळवली। पण राज्यात राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष भाजपसोबत गेल्यानंतर मुश्रीफ आणि बंटी पाटला तसा दुरावा आला। त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढली तर दोघांमधला दुरावा अजून वाढेल। मात्र यावर मंत्री हसन मुश्रीफांनी सावध भूमिका मांडली आहे। जिथे जिथे एकत्र जाण्याची आवश्यकता आहे किंवा एकत्र आमची ताकद आहे तिथे एकत्र लढू। समजा एकेका प्रभागामध्ये 3-4 इच्छुक आहेत आमच्या आणि आमच्या मत विभागणीमुळे जर एखादा पराभव होणार असेल आमच्या दोन्ही पक्षांचा तर तिथं आम्ही कॉम्प्रोमाइज करू, ते मैत्रीपूर्ण लढती करू। परंतु कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे समन्वयाचा लढण्याचा आम्ही प्रयत्न करू। मुश्रीफांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या सत्तेत असणाऱ्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र लढवण्याचा प्रयत्न करू असं वक्तव्य केलंय। पण मित्रपक्षात इच्छुकांची संख्या जास्त असेल तर मैत्रीपूर्ण लढत करू असंही सुतोवाच त्यांनी केलंय। यावरूनच मुश्रीफ आणि सतेज पाटील वेगवेगळे लढले तरी ते एकमेकांना पूरक राजकारण निर्माण करतील असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय। कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात गेली अनेक वर्षे मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची जोडगोळी आहेत। महापालिका असू दे किंवा काही नगरपालिका, याशिवाय जिल्हा बँक, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद या सगळ्या ठिकाणी मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची जोडी आहे। अनेक वर्ष त्यांनी सत्ता तिथं टिकवलेली आहे। त्यामुळे आगामी काळात जेव्हा ह्या निवडणुका जाहीर होतील तेव्हा ही सध्या जरी एक महायुतीचे आणि एक महाविकास आघाडीचे घटक असले तरी अंडरस्टँडिंग निश्चितपणे होईल। स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा ही दोघं विशेषतः कोल्हापूर महापालिकेत किंवा जिल्हा परिषदेत एकमेकांच्या मदतीनं आपल्याच हातात सत्ता कशी येईल हे निश्चितपणे पाहतील, कारण राजकारणाच्या पलीकडे त्यांची मैत्री आहे। देशात आणि राज्यात भाजप प्रणित महायुतीची सत्ता असली तरी स्थानिक पातळीवरचं राजकारण आपल्याच हातात असावं असं प्रत्येक नेत्याला वाटतं। त्यामुळे स्थानिक मैत्रीही जपली जाते। यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वजन कायम ठेवण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची जोडगोळी आगामी स्थानिक निवडणुकीत अप्रत्यक्ष एकत्रच राहील असं दिसतंय। मुश्रीफ बंटी पाटलांची ही दोस्ती तुटायची नाही असंच कोल्हापूरकरांना वाटतंय। प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, कोल्हापूर।